नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच एमपीएससी मधनं कंबाईन मध्ये फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची एक मागणी समोर येते. मागणी येते की या कंबाईन 2024च्या जाहिरातीमध्ये गट ब आणि गट क ची पदं वाढली पाहिजे. म्हणजेच काय, जागा वाढल्या पाहिजे. मग हा प्रश्न आता समोर येतो की जागा वाढतील का? त्यानंतर सध्या रिक्त जागा किती आहेत? जर आपण RTIच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन घेतली तर किती जागा रिक्त आहे आणि जागा वाढण्याबाबत काय कारण आहेत की ह्या कारणामुळे जागा वाढायलाच पाहिजे असं इतरांना सगळ्यांनाच वाटतंय आणि सर्वांना मग फॉर्म भरता येईल का? आता वयाधिक झाल्या कारणाने सर्वांना फॉर्म भरता येईल का? ह्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओतून तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुमचं मत सुद्धा कमेंटमध्ये नोंदवा. याच सारखे नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा. तिकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं गट ब आणि गट क साठी तुम्हाला ही बॅच पूर्व आणि मुख्यची बॅच ऑलरेडी चालू आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे. ख्रिसमस निमित्त तुम्हाला 80% तर ऑफ आहेच फी. मध्ये तुम्हाला 80% ऑफ करून तुम्हाला फी 4,999 प्लस GST आहे. यामध्ये परत तुम्हाला 25% ऑफ ख्रिसमस निमित्त मिळणार आहे. ही ऑफर तुम्हाला 29 डिसेंबरपर्यंत आहे. यासाठी कोड वापरायचा आहे संथा25 नावाचा. ओके, आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. तुम्हाला मी घेऊन जातो. सध्याच्या जाहिरातीमध्ये किती जागा रिक्त आहे तुम्ही जर बघितलं तर PSIच्या जागा हा 216. सध्याच्या रिक्त म्हणजे काय, किती जाहिरातीमध्ये किती जागा आहेत? 216 PSI साठी ऍड आली. STIची 209ची जाहिरात आहे. ASOची 55ची जाहिरात आहे. SR ला जागा नाही. अशा टोटल 480 पदांसाठी गट ब ची जाहिरात आहे. गट क मध्ये इंडस्ट्रियल ऑफिसर 39 आहे, टॅक्स असिस्टंट 482 आहे, टेक्निकल असिस्टंट 9 आहे, क्लर्क 786, बिलीपला 17, RTOला 0 जागा आहे. टोटल अशा 1333 ही जाहिरात आली आहे. पण यामध्ये निश्चितच जागा वाढ व्हायला पाहिजे असं वाटतं विद्यार्थ्यांना. इव्हन दो काही मार्गदर्शकांना इन्क्लुडिंग मी सुद्धा की जागा वाढ व्हायला पाहिजे. मग जागा वाढ होण्यासंदर्भातली कारणं कोणती कोणती ती समजून घेऊया. बघा, सध्याच्या माहितीनुसार अंदाजे रिक्त पदांची संख्या किती आहे? मग जर रिक्त पद असतील तर वाढून द्यायला पाहिजे, कारण पुढचे कारण मी तुम्हाला सांगतो. आता बघा, रिक्त पद बघितले, ही माहिती आपण घेतली RTIच्या माध्यमातून. सगळ्या जिल्ह्यानुसार माहिती घेतली तर PSI संदर्भात बघा इथे दिसतंय विक्रीकर निरीक्षक म्हणजे STIच्या जर व्हॅकन्सी बघितल्या राज्यस्तरीयवरती 819 रिक्त जागा आहे. रिक्त जागा 819 आहे. ही माहिती आपण 5 फेब्रुवारी 2024 ला घेतलेली आहे. 5 फेब्रुवारी 2024 ला म्हणजे 819 रिक्त त्यापैकी जाहिरात आलेली आहे, म्हणजे वजा करावं आपल्याला त्यातनं. ते एक. दुसरं, 819 ही जागा आहे टोटल STIच्या. 31 जानेवारी 2024 नुसार STIच्या 819 जागा रिक्त होत्या, कारण फेब्रुवारीमध्ये जाहिरात येणं अपेक्षित होतं. त्यानुसार जर बघितलं आपण तर 2024च्या जाहिरातीमध्ये 209 जागा आल्यात. मग 819 मधून 209 जागा गेल्या, 610 शिल्लक आहे. ऑक्टोबरमध्ये जाहिरात आली होती. ऑक्टोबरमध्ये जाहिरात आली ऑक्टोबरपर्यंत. आणि त्यानंतर जर आपण रिक्त जागेची चौकशी केली तर तुम्हाला समजेल. आता नुकतंच बघा STIची प्रमोशन झाली. STO मध्ये 353 जागा STIच्या काय होत आहे, रिक्त होत आहे. म्हणजे 353 जर यामध्ये ऍड केल्या तर टोटल 963 जागा STIच्या रिक्त आहे. 2025 जाहिरात येणार आहे, पण ते कधी येणार आहे मी सांगतो तुम्हाला. पण त्यापूर्वी ही जाहिरात अजून आहे, ज्या ह्या जाहिरातीमध्ये स्कोप आहे तुम्हाला जागा वाढवून देण्याच्या. तर निश्चितच याच ऍडमध्ये STIच्या पण जागा वाढायला पाहिजे का, कारण अजून बाकी आहे. पुढे मी सांगू तुम्हाला. बघा, ही लोकमतला आलेली जाहिरात म्हणूया, ही न्यूज आली आहे. ही न्यूज मध्ये त्यांनी सांगितलंय की PSIच्या जागा किती रिक्त आहे. आता जुलै 2023च्या ह्या जागा आहे बघा, जुलै 2023च्या. त्याच्यानंतर जाहिरात आली आहे. जागा किती रिक्त होत्या? जागा टोटल 3000 रिक्त होत्या PSIच्या. पण जागा जर आता ऍड किती आली, 216ची आली. म्हणजे भरपूर जागा अजून रिक्त आहे. जवळपास 2500 किंवा 2500 जागा रिक्त आहे अजून PSIच्या. मग यामध्ये का वाढून दिली नाहीये? आता बघा, ही जी बातमी आहे कधीची, जुलै 2023ची. आणि ऍड कधी आली आहे? ऍड आली 2023ची जानेवारीमध्ये आली होती. 23 मधली जानेवारीमध्ये आली होती. म्हणजे याच्यानंतरच्या रिक्त जागेचा अहवाल आहे. ह्या ऍड नंतर 2023च्या ऍड नंतरचा हा अहवाल आहे, ज्याच्यामध्ये 3004 जवळपास जागा रिक्त आहे PSIच्या. आणि आता ऍड आली आपली ऑक्टोबरमध्ये, त्यामध्ये द्यायला पाहिजे त्या जागा जास्त, पण दिल्या फक्त 216. मग अजूनही जागा रिक्त आहेत PSIच्या. त्यानंतर पुढे गेलो तर बघता, लक्षात बघा, जवळपास बघा जी माहिती आपल्याला आतापर्यंत मिळाली आहे, अंदाजित माहिती आहे. ही काही RTIच्या माध्यमातून काढलेली माहिती आहे, काही न्यूजपेपरच्या माध्यमातून काढलेली माहिती आहे. PSIच्या 2500 प्लस जागा, STIच्या 700 प्लस जागा आहेत. सब रजिस्ट्रारच्या 40 जागा रिक्त आहेत आता. त्यानंतर ASOच्या अराउंड 200 जागा रिक्त आहेत. आणि जर ऍड बघितली तर त्या तुलनेत ऍड तशी नाही झालेली.
सो जागा वाढवून द्यायला पाहिजे होत्या. इथे 55 जागा आल्या, 216, 209 जागा, इथे जागाच नाहीये. मग ह्या जागा वाढवून द्यायला पाहिजे. तुम्हाला माहिती ही क्रीम पोस्ट आहे, म्हणजे मुलांना आवडते पोस्ट सब रजिस्ट्रारची, याची जागा द्यायला पाहिजे होत्या. कमीत कमी कोणाला जागा द्यायला पाहिजे होत्या. सो या सगळ्या गोष्टी जर बघितल्या, त्याचबरोबर गट कच्या पण बघा, गट ब तुम्हाला जसं सांगितलं इतर पदांबरोबरच क्लर्कची जागा वाढ व्हायलाच हवी. क्लर्कची जागा फार कमी आलेल्या आहे. ज्या हजारामध्ये जागा येतात, मागच्या वर्षाची ऍड बघितली 2023ची तर 7,000पर्यंत जाहिरात होती ती. सो क्लर्कची जाहिरात नाहीच आहे. ही 1300 समथिंग 1300 आणि 400 500 जवळपास 1800 जागांसाठी जाहिरात आली फक्त. ही फार कमी संख्येसाठीची जाहिरात आहे. म्हणून मुलांची मागणी आहे की जागा वाढ व्हायला पाहिजे. आणि तुम्हाला माहिती याला कारण काय काय आहेत जागा वाढ होण्याची, ती कारणं मी तुम्हाला दाखवतो. आता बघा, पहिलं बघूया विद्यार्थ्यांची मागणी योग्य आहे की अयोग्य आहे. काही मुलांचं म्हणणं आहे की सर आहे ते कंटिन्यू चालू द्या, तुम्ही उगाच नका करू. काही मुलांचं म्हणणं आहे सर जागा वाढ व्हायला पाहिजे. बघा, योग्य काय आहे ते मी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला पटलं तर नक्की कमेंटमध्ये कळवा, नाही पटलं तर तसंही कमेंटमध्ये कळवा. मग काय आहेत प्रमुख कारणे जागा वाढण्यासंदर्भात? पहिलं कारण जातं बघा. पहिलं कारण काय? पहिलं कारण असं आहे की 2024ची जाहिरात कधी यायला हवी होती? ही जाहिरात यायला हवी होती कधी? फेब्रुवारी 2024 मध्ये. ही जाहिरात कधी आली बरं? ही जाहिरात आली आहे ऑक्टोबर 2024 मध्ये. जवळपास 7 महिने लेट झालेली आहे. आता त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी आवाज उठवला म्हणून आयोगाने आता परत वयाधिक झालेल्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला संधी दिलेली आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण वयाधिक झालेल्याच दिलेली, बाकीच्यांना दिलेली नाहीये. मग 7 महिने लेट ही जाहिरात आल्यामुळे काय झालंय, मुलांचं काय म्हणजे आपण एक्झाम होणार आहे, पूर्व होणार, मुख्य होणार, नियुक्ती होणार, ही गेली पुढे. 7 महिने लेट आहे, तिकडे 2-2 वर्ष लेट होऊ राहिली PSI जॉईनिंग व्हायला. सो हा एक मुद्दा आहे, वय वाढ झाल्याचा. दुसरा काय, वय वाढ झाल्याचा. दुसरा काय, 2025ची जाहिरात अंदाजित वेळापत्रकानुसार कधी येणार आहे? MPSCचं 2025चं शेड्यूल आहे. गट ब गट क चं ते कधी येणार आहे? गट ब येणार आहे 9 नोव्हेंबर 2025ला आणि गट क 30 नोव्हेंबर 2025ला. पुष्कळ वेळ आहे, म्हणजे नोव्हेंबरपर्यंत अजूनही भरपूर जागा रिक्त होण्याचे चान्सेस आहेत. सो ज्या महिन्यात तुमच्या ऍड येणार आहे 2025च्या, तोपर्यंत जागा रिक्त होणार आहे आणि ऍड चांगली येऊ शकते 25ला पण. असं नाही की 2025चे मागणीपत्र देऊन 2025ची ऍड काढायची, लगेच काढायची. आता काढायची नाहीये, नोव्हेंबरमध्ये काढायची. म्हणजे अजून 11 महिने आहेत. ह्या 11 महिन्यामध्ये कितीतरी PSI, STI, ASO, ESR किंवा गट क चे पद रिक्त होणार आहे. सो ही आत्ताची पदसंख्या आहेत ना, ही यामध्येच पदभरती करून घ्यावी असं मला वाटतंय. नवीन सरकार आहे, नवीन अधिकारी आहे, नवीन मंत्री महोदय, सगळ्यांनी जर लक्ष घातलं तर नक्कीच जागा वाढ होऊ शकतात आणि जागा वाढ करायला पाहिजे. यातलं हे दुसरं कारण आहे, ही ऍड लेट आहे. तिसरं कारण काय, जाहिरात काय सांगते बघा. ही जी 2024ची जाहिरात, त्या जाहिरातीमध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यामध्ये एक मुद्दा महत्त्वाचा 4.3चा, केवळ प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद विविध संवर्गाच्या संदर्भात पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत. बघा, पूर्वपरीक्षा तुमची होणार आहे 2 फेब्रुवारीला एक होणार आहे, त्यानंतर 4 मेला एक होणार आहे. यांचा निकाल अंतिम करेपर्यंत तुम्ही यामध्ये जागा वाढ करू शकतात असं त्यांनी जाहिरातीमध्ये सांगितलंय. कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्वपरीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील. आता लक्षात घ्या, MPSC द्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे, सरकारने द्यायला पाहिजे. सरकारने संबंधित डिपार्टमेंटनी मागणीपत्र जर MPSCला दिली तर MPSC जाहिरात दिलंच तुम्हाला. MPSC काहीच म्हणणं नाही, सरकारने आम्हाला मागणीपत्र द्यावं, आम्ही ऍडमध्ये ऍड करतो, काही प्रॉब्लेम नाही. आता शासनाची जबाबदारी म्हणजे तुम्हाला आम्हाला हे सरकारकडनं मागून घ्यायचं, सरकारला सांगायचं, सरकारला सांगावं लागणार आहे. पण त्यात विशिष्ट मुद्द्याच्या अंतर्गत तुम्हाला हे याच्यात सहभाग नोंदवावा लागणार आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा, जर पूर्वपरीक्षेचा निकाल लागला तर मात्र जागा वाढ होण्याचे चान्सेस नाहीत. का? कारण तुम्हाला माहिती आहे, प्रिलिम मधून मेन्सला जे विद्यार्थी वर्ग सिलेक्ट रेशिओ घेतला जातो, एका जागेसाठी साधारणतः 12 विद्यार्थी, कधी कधी 15 विद्यार्थी घेतले जातात. 12-15 विद्यार्थी घेतले जातात. जर निकाल लागला गेला, मेन्सला मुलं सिलेक्ट झाले तर एका जागेसाठी 12 आहे, पण ती जागा वाढ झालीच नाही तर मुलं त्या प्रमाणात रेशिओ आलेला नाहीये. मग जागा वाढ करायची असेल तर पूर्वचा निकाल लागण्याच्या अगोदरच जागा वाढ करणं गरजेचं असणार आहे आणि ते करू शकतात असं त्यांनी ऍडमध्ये सांगितलेलं आहे. चौथा मुद्दा तुम्हाला माहिती आहे, कोविडमध्ये एज बार झाले बरेचसे विद्यार्थी आहे. 2 वर्ष जाहिरात नव्हत्या, आता 2 वर्ष जाहिरातीचा विचार केला. एज बार तुम्ही वाढून दिले, ठीक आहे, हरकत नाही, वाढून द्यायला हरकत नाही. पण जर जागा कमी असेल, फॉर एक्झाम्पल PSIचा जर बघितलं 31 आणि 34 तुमचं काय एज बार होण्याचे लास्ट चान्सेस, म्हणजे एज वयोमर्यादा आहे 31-34. PSIला जर आता 216 जागा आहे, ह्या जागा जर तुम्ही वाढून दिल्या अजून, फॉर एक्झाम्पल मी
कमीत कमी म्हणतो, कमीत कमी किती 300 जागा अजून वाढून द्या, कमीत कमी. तसं वाढायला पाहिजे काय, 1000 एक वाढायला पाहिजे. खरं म्हणजे 300 वाढून दिले, 1000 एक का बरं, कारण जागा तेवढ्या रिक्त आहेत ना, 2500 जागा रिक्त आहेत. 1000 वाढून द्यायला हरकतच नाहीये. पण तुम्ही म्हणता शासनावर आर्थिक बोजा जास्त पडतो म्हणून तुम्ही कमी कमी जागा भरतात, हरकत नाही. 300 जरी वाढवल्या, जवळपास 516 जरी झालं ह्या, तर काय होतंय, कट ऑफ हा काय लागतोय, कमी लागणार आहे. कट ऑफ कमी होईल आणि कट ऑफ कमी झालं तर भरपूर विद्यार्थ्यांना काय, जास्त विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. तो याच ऍडमध्ये, कारण हे विद्यार्थी परत एज बार होणार. तुम्ही एक आता कालावधी वाढून दिलाय, पण जर इथे जर जागा कमी आहे ना, आम्हाला तेवढे मार्क नाही पडले तर अडचण आहे. कारण परत मग वयाचा विचार करता परत पुढच्या वर्षी ते देणार नाही एक्झाम, PSI ला पात्रच नाहीये. सो इथे जागा वाढून दिल्या तर काही विद्यार्थ्यांना याच वर्षात संधी मिळण्याचे चान्सेस आहेत. सो जागा वाढून द्यायला पाहिजे. बाकी कॉम्पिट करायचं सगळ्यांना, असं काही नाही जागा वाढून दिल्यामुळे माझी संधी जाणार. तुम्ही हुशार आहात, तुमचे मार्क चांगले, तुम्हाला जागा मिळणारच आहे ना, पण अजून मुलं ऍड होतील त्यामध्ये, अजून मुलांना संधी मिळेल का, कारण जागा आहेच ना ऑलरेडी सरकारकडे, आणि अजूनही 2025 साठी जागा रिक्त होणार आहेच. तो नुकसान काहीच होत नाहीये. फक्त सरकारची मानसिकता नसेल तर मग अडचणीचं. पण सरकारने याच्यावर विचार करावा, पॉझिटिव्ह विचार करावा. आणि गृह खातं आपल्या मुख्यमंत्री महोदयांकडेच आहे. सो ते सकारात्मक दिसत आहेत, 1.5 लाख पदभरती करायचं म्हणताय. सो नक्कीच हा मुद्दा त्यांच्यापर्यंत जर आपल्या मार्फत गेला, निवेदनामार्फत, आजांमार्फत, ट्विटरमार्फत किंवा सोशल मीडियामार्फत गेलात, तुमच्या आमच्या परिचयाच्या माणसांमार्फत गेला, डिपार्टमेंटकडे पोहोचला, तर नक्कीच पॉझिटिव्ह विचार होऊ शकतो. इथे जागा वाढू शकतात. हे 4 मुद्दे तुम्हाला पटले की मला कमेंटमध्ये सांगा. हे 4 व्यतिरिक्त अजून तुमच्याकडे काही मुद्दे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला. आता पुढे घेऊन जातो काही महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला सांगतोय. महत्त्वाचे प्रश्न, जुन्या विद्यार्थ्यांना पुन्हा फॉर्म भरावा लागणार का, म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना फॉर्म भरावा लागणार आहे का, नाही. आता एक प्रश्न असा येतो की काही विद्यार्थी म्हणतात सर मी PSI ला पात्र नव्हतो, STI ला पात्र होतो, ASO ला पात्र होतो, त्यासाठी मी फॉर्म भरलेला आहे. मग आता PSI ला नव्हतो एजमध्ये बसत, फॉर एक्झाम्पल माझं 31 वय होतं, 31 वय होऊन गेलं होतं, मग तो विद्यार्थी, किंवा माझं 34 वय होऊन गेलं होतं, तो विद्यार्थी म्हणतो सर PSI मला अप्लाय करता येईल का. बघा, ही पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरताना तिघांसाठी अप्लाय आहे, तुम्ही तिघांसाठी अप्लाय करू शकता. सो तुम्हाला सेपरेट असं काही करायची गरज पडणार नाही. पण याच्याबाबत MPSC शी बोलून त्यांचं काही परिपत्रक आलं नाही आलं तर MPSC शी बोलून मी डिटेल सेपरेट व्हिडिओ घेतो. पण माझ्या माहितीप्रमाणे इनिशियली मला वाटतं पर्सनली गरज पडणार नाही तुम्हाला काही करायची. पण जर याच्यात बदल असेल, मी MPSC शी बोलतो, त्यावर सेपरेट व्हिडिओ तुम्हाला नक्की घेतो. हा प्रॉब्लेम कोणाचा मला कमेंटमध्ये कळवा, किंवा ह्या प्रॉब्लेम बद्दल तुम्ही MPSC बोलले असाल तर तेही कमेंटमध्ये कळवा. पुढे, सर्वांना फॉर्म भरता येणार का, तर नाही, सध्या सर्वांना फॉर्म भरता येणार नाही. जे वयाधिक उमेदवार आहेत त्यांनाच फॉर्म भरता येईल. त्याबद्दल सेपरेट व्हिडिओ मी घेतलेला आहे, तो बघून घ्या. वयाची पात्रता गणण्याची तारीख कोणती आहे, तर वयाची पात्रता गणण्याची तारीख 1 फेब्रुवारी 2025 ची असणार आहे. इथपर्यंत म्हणजे ओपन मधून असाल तुम्ही आणि PSI ला फॉर्म भरत असाल तर तुम्ही 31 ते 32 वयोगटामधले असाल या डेटपर्यंत तर भरू शकता. आणि कॅटेगरी तुम्ही असाल PSI साठी तर 34 ते 35 मधले फॉर्म भरू शकता. हे सोडून तुम्ही उरलेले 38 ते 39 वयामधले इतर कॅटेगरी, इतर पदांसाठी फॉर्म भरू शकता. आणि 43 ते 44 वयोगटातले इतर PSI सोडून इतर पदांसाठी फॉर्म भरू शकतात. म्हणजे वयाधिकच फॉर्म भरू शकतात सिंपल वे मध्ये. सो अशा पद्धतीने तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला. हे 4 कारण आहेत जागा वाढण्यासंदर्भात. तुम्हाला काय वाटते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. जाताना परत एकदा सांगू इच्छितो तुम्हाला, कंबाईन गट ब ची एक्झाम होणार 2 फेब्रुवारीला आणि गट क ची गेली 4 मेला. म्हणजे 4 महिने आणि 2 महिने तुमच्या हातात आहे. गट ब ला 1च महिना आहे, गट क ला मात्र 4 महिने तुमच्या हातात आहे. यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल, या तुमच्या प्रोसेसमध्ये मार्गदर्शनाची गरज असेल तर इग्नाइट अकॅडमीकडनं फीजवरती 80% ऑफ करून ही फी तुम्हाला इथे लागू आहे. 4,999 GST. यामध्ये परत 25% तुम्हाला आता ख्रिसमस निमित्त 29 डिसेंबरपर्यंत ऑफ चालू आहे. सो लगेच जाऊन बॅच जॉईन करा. तुम्हाला आवश्यकता असेल तर नक्की जॉईन करा. ख्रिसमस निमित्त सगळ्या बॅचेसवरती तुम्हाला 25% ऑफ आहे. त्यासाठी कोड तुम्हाला संता25 वापरायचा आहे. सो याबद्दल काही शंका असेल आमची टीम आहे बघा, 88 25 61 17 ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता किंवा डायरेक्टली ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.